बैठकांचा सत्र सुरू आहे. उमेदवाराला विजय करण्यासाठी आपण अतोनात प्रयत्न करताय. काल महायुतीची बैठक झाली, आज शिंदेच्या शिवसेनेची एक बैठक झाली. आपण देखील उपस्थित आहोत. काय नेमकं म्हणणं आलेलं आहे, काय प्रस्ताव महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्राताई पवार या तिन्ही नेत्यांनी आदरणीय राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी दिल्यानंतर आमच्या तिन्ही पक्षांनी समन्वयानं एकत्र येऊन राजेंद्र राऊत यांना निवडून आणण्याचा विडा उचललेला आहे आणि आम्ही सगळे समन्वयानं काम करतोय. काल समन्वय समितीची बैठक झाली, त्यावर भारतीय जनता पक्षाची बैठक झाली. आज शिवसेनेचे नेते सन्माननीय उदयजी सामंत साहेब या ठिकाणी आले, त्यांच्यासोबत शिवसैनिकांची आमची बैठक झाली. त्यांच्या काय समस्या अडचणी याच्यावर चर्चा झाली आणि आता आम्ही सगळे एक दिलाने एकमुखाने राजाभाऊंच्या पाठीशी महायुती म्हणून आहोत आणि महायुतीच्या पलीकडे जाऊन अनेक घटक राजाभाऊंच्या उमेदवारीच्या पाठीशी उभे आहेत. राजाभाऊ विक्रमी मतांनी निवडून येतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे. शिवसेनेनं देखील उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दाखल करताना त्यांनी खूप टीका आपल्यावरती केलेली होती, आपल्या नेतृत्वावर केली होती. तर सगळ्यांची नाराजी आता दूर झालेली आहे या बैठकीत. तर लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतात. समन्वय एकमेकाशी असावा लागतो. काही दिवसापूर्वी आम्ही निवडणुका एकमेकाच्या विरोधात लढलो होतो, त्यामुळे काय कटुता होती थोडीफार, ती आता संपलेली आहे. आता समन्वयात आम्ही एकत्र येऊन काम करायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कुठलाही किंतूपर्यंत आता राहिलेला नाही. आम्ही एक दिलाने पुढे चाललोय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आज अन्नत्याग उपोषण करतात. त्यांचं असं म्हणणं की शेतकऱ्यांना कुठेही निकष न लावता संपूर्ण कर्जमाफी सरकारने केली. याला जोडून प्रश्न आहे की त्या आंदोलनाच्या अगोदर कार्यकर्त्यांना समर्थकांना जे आहे ते जेवण वाटलं जातं, त्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय. अगोदर पोटभर जेवण, मग नंतर उपोषण, अशा चर्चा एकंदरीत सुरुवात. कसं पाहता या चर्चेत? मुळातच हे आंदोलन करण्याची काय आवश्यकता होती हे त्यांना माहिती असेल. निव्वळ राजकीय, निव्वळ स्टंट, निव्वळ मी काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी केलेला प्रयोग आहे. कारण सरकारनं कर्जमाफी जाहीर केलेली आहे. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना राज्यातला सगळा शेतकरी वर्ग धन्यवाद देतो की दिलेल्या शब्दाप्रमाणे 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे आणि ज्यांनी नियमित कर्ज भरले त्याला 50,000 रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. आणि असं असताना त्याची अंमलबजावणी आता 30 जूनच्या आत त्याची अंमलबजावणी चालू होणार आहे. आणि असं असताना जेव्हा हे घडणारच आहे तेव्हा आमच्यामुळं घडलं अशा पद्धतीचा दाखवायचा प्रयत्न आणि किंबहुना पात्र शेतकरी काही अपात्र शेतकरी असतील याच्यामध्ये वादविवाद लावणं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं याच्या पलीकडचं आंदोलनामध्ये कुठलाही विषय नाही. आता कोण जेवण वाटून जेवण करून आंदोलनात बसलं हा काही इथला विषय नाही आहे. तर माझी विनंती या निमित्तानं शेतकरी बांधवांना राहील की सरकार आपल्या पाठीशी उभं आहे. सरकार एवढा मोठा पूर सोलापूर जिल्ह्यामध्ये आला, सरकार पाठीशी उभं होतं. एवढी मोठी मदत पुराच्या अतिवृष्टीमध्ये सरकारनं केली. आता केळी असेल, बाकी अतिवृष्टीमुळे काय नुकसान झालं असेल, पंचनामे झाले, सरकार त्यांना मदत करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय घेत आहेत. जे जे संकट आमच्या शेतकरी बांधवांवर येते त्या प्रत्येक संकटात माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आमचं सरकार असेल, हे अख्खं सरकार महायुतीचं शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभं आहे. आणि शेतकरी सोडून आमच्या दृष्टीनं कुठलाच महत्त्वाचा विषय नाही. त्यामुळं सातत्यानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळं पुतना मावशीचं प्रेम दाखवायची बिलकुल आवश्यकता नाही. आणि अशा पद्धतीनं जे आंदोलन केलं जाते तो निव्वळ आणि निव्वळ स्टंट आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा आहे, तसा प्रस्ताव देखील दिला. आता त्यांनी कुठं विलीन व्हावं, काय करावं हा त्याचा विषय आहे. त्या विषयावर काय फार मी बोलणार नाही, काय तो माझा असा विषयच नाही आहे. त्यामुळं ज्याने कुठं जायचं त्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादीतला कोणी आमच्याकडे यायचा आहे तो त्यांचा अधिकार आहे. याच्या अधिक न बोलता मी एवढंच सांगेन त्यांना शुभेच्छा. शिंदेची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी हे म्हणजे अमित शहाचे ठेवलेले पक्ष आहेत, ठेवलेल्या कंपन्या आहेत, अशी टीका संजय राऊत. आता हे जर ते ठेवले असतील त्यांना कोणी ठेवलं हे विचारा. याच्यापेक्षा अधिकचं वेगळं काय बोलणं मला नाही वाटत उचित आहे. सोलापूर विधान परिषदेसाठी त्यांची भूमिका काय, त्यांचा तुमचा संपर्क सुरू आहे का? नाही, आता कोण ज्याचा त्याचा विषय आहे. कुणी कुणाचं काम करावं त्याचा अधिकार आहे.
त्यामुळे त्या अधिकारात ते कुणाचं काम करत असतील त्यांना शुभेच्छा आहेत. अगदी मला आवश्यकता वाटली तर मी विनंती करेन की बाबा आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. परंतु जे चाललंय ते योग्य चाललंय आणि मला वाटतं याच्यापेक्षा अधिक काय असावं अशी अपेक्षाही नाही माझी. पण दिलीप सोपल जे आहेत ते भाजपला मतदान करतील असं राम सातपुते म्हणतात. आता आदरणीय सोपल साहेबांचे माझे खूप चांगले संबंध आहेत. तर सोपल साहेबांनी काय निर्णय घ्यावा ते खूप ज्येष्ठ आहेत आणि ते असं काही पोटातलं पाणी कधी हलू देत नाहीत. चेहऱ्यावरचे भाव त्यांच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे असतात, परंतु भाव जसा चेहऱ्यावरचा आहे तसंच ते करतील असंही काही नाही. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील आणि मला वाटते बार्शी तालुक्याचा एक नेता आमदार होतोय म्हणलं ते चांगला निर्णय घेतील. मित्राला तुम्ही काय विनंती काय केलेली स्वप्नानं? माझं बोलणं झालेलं आहे. भाऊ, मध्यंतरी शेतकरी दाम्पत्याला जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी एक बैल दिला होता. तो बैल कुपोषित असल्याची आता चर्चा सुरू आहे, ट्रोल केलं जातं. भाऊ करतात ते असे मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवत लगेच मदत केली, पण प्रशासनानं जी बैल पुरवलेला आहे तो गोशाळेतला आजारी बैल दिला तर सांगितलं तर बैल आजारी पडला. म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री संवेदनशीलता दाखवत आहे, पण प्रशासन जे आहे ते कुठेतरी या सगळ्यामध्ये अंमलबजावणी करताना सरकारला कुठे बंधन झाल्याचे काम सुद्धा सरकारची. राज्याचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत ते एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे आणि राज्याचा विकास वेगानं करत असताना जो कणखरपणा त्यांच्याकडे आहे तेवढ्याच संवेदनशील त्यांची स्वभाव हा शेतकरी बांधवांच्यासाठी आहे, यातल्या जनतेसाठी आहे. ज्या ज्या ठिकाणी सामान्य जनतेला गरज लागते त्या त्या ठिकाणी ते उभे राहतात. मग अगदी आजारी पेशंट असेल, आजारी बैल असेल, आजारी अगदी कोणी जानवर असेल, या सगळ्यांना मदतीची भूमिका घेतात. त्यामुळे त्यांनी जो शेतकरी बांधवाला बैल दिला होता त्यात काय झालं याची माहिती नक्की आपण घेऊ, परंतु तातडीने त्यांनी सांगितलं की एक सदगुण असा बैल त्या शेतकरी बांधवाला देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं आता हा विषय आधीचा आणणं योग्य नाही.